आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावरती असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे। सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे। तर दृश्यांमध्ये आपण पाहतोय मोठ्या संख्येने भक्तगण आणि कार्यकर्ते हे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आणि अमित शहा हे आता साईंचं दर्शन घेऊन पुढे रवाना होत आहेत। यानंतरचा संपूर्ण दिवसाभराचा कार्यक्रम त्यांचा असणार आहे। विविध विकास कामांचं लोकार्पण हे आज अमित शहा यांच्या हस्ते पार पडणार आहे। यामध्ये प्रामुख्याने विखे पाटील यांच्या कारखान्याच्या विस्तारित कामाचं उद्घाटन हे देखील अमित शहा यांच्या हस्तेच होणार आहे। त्यानंतर लोणी इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देखील अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यानंतर पुढे हा सोहळा पार पडल्यानंतर अमित शहा हे शेतकरी मेळाव्याला देखील उपस्थिती लावणार आहेत। लोणीमध्येच या शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शेतकरी मेळाव्याला देखील अमित शहा हे उपस्थित असतील। आता साईंचं दर्शन घेऊन अमित शहा हे पुढच्या आपल्या कार्यक्रमांसाठी रवाना होताना आपल्याला दिसत आहेत। त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील सोबत आहेत आणि यानंतरचा पुढचा कार्यक्रम त्यांचा लोणीमध्ये होणार आहे आणि लोणी इथला कार्यक्रम झाल्यानंतर कोपरगावमध्ये देखील पुढच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कोपरगावामध्ये शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या बायोगॅस आणि इतर प्रकल्पांचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला देखील अमित शहा यांची उपस्थिती असणार आहे। त्यांच्या हातून या संपूर्ण प्रकल्पाचं उद्घाटन केलं जाणार आहे। त्यामुळे एकूणातच आज संपूर्ण दिवस अमित शहा यांचे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये संध्याकाळी शेतकरी आणि सहकार मेळाव्यामध्ये अमित शहा हे या मेळाव्याला संबोधित देखील करणार आहेत। त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे आणि या शेतकऱ्यांचे देखील आज व्यक्त करतायत की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज नेमकं